मंजिरी प्रियाला घरातून हाकलणं अशक्य नाही, पण हे सगळं करताना आर्याच्या मनावर नेमका काय परिणाम होईल याचा विचार केल्याशिवाय मी कुठलीही स्टेप घेऊ शकत नाही. नाही, बरोबर आहे. या सगळ्या प्रकरणात आर्या भरडली जाता कामा नये. तिची काहीच चूक नाहीये. मला वाटतं आर्यासमोर प्रियाचं खरं रूप येणं फार गरजेचं आहे. तुझ्यामुळे झालंय हे सगळं. मी तुला नाही सोडणार. तुझा राग नाही, तुझी दया येते प्रिया मला. तुझं असं म्हणणं आहे की तुझं सत्यजितवर प्रेम आहे, पण याला प्रेम नाही म्हणत प्रिया. कारण ज्यावेळी आपण एखाद्या माणसावर मनापासून प्रेम करतो ना, तेव्हा माणूस म्हणून आपण जास्त चांगले होतो. पण तुझं तर अधःपतन झालंय. आय होप प्रेमाची व्याख्या कधीतरी तुला नक्की कळेल. आणि आता चालतं व्हायचंय घरात, कारण या घरावर तुझी सावली सुद्धा नकोय. समजलं? ज्या कामासाठी आले होते ते काम झालं माझं. खूप बरं वाटलं खूप दिवसांनी या घरात आल्यानंतर. येते. अगं, रडतेस काय तू? रडायचं नाही असं. खरंच गोड आहेस. जशी माझी शुभ्रा तशीच आहेस. काळजी घे. सत्या, काय रे? अरे एवढे समध्या निर्णय घेतो. समध्यांचं आयुष्य मार्गी लागावं म्हणून झटतो या, आणि सवताच्या मनातलं कसं काय सांगत नाहीस रे? आता मंजिरी इथं आलती, तिला का नाही थांबवलंस? का नाही बोलला तिच्या संग? माझ्या थांबवून यानं ती थांबणार होती कायचे? अरे एकदा बोलून तर बघायचं. तर बोलून काय होणार आहे? शिवाय आणखी बी बरेच प्रश्न आहेत. अरे कसले प्रश्न? आता काय राहिलं या? ती प्रिया होती, ती गेली. आता ती काय पुण्यांदा यायची नाही. तो मसन्या दादा, त्याला अटक झाली या. मग आता काय राहिलं अजून? आर्या, इथून पुढे कुठला बी निर्णय घेण्याच्या आधी मला माझ्या मुलीचा विचार करायला हवा. तूच बघायचे. आज सकाळी इथं जो काही तमाशा झाला त्याच्यानंतर काय बेतली असेल त्या पोरीच्या जीवावर. आपल्याला जन्म देणारी आई ही अशी कैदाशी नाही हे कळल्यानंतर काय वाटलं असेल त्या जीवाला. नाही अजय, आणि कसं आहे, मंजिरीनं इथं परत यायचं म्हणलं तर त्यात बी लई गुंतागुंत आहेच. ती हे कधी बी विसरू शकणार नाही की आर्या ही शेवटी प्रियाचीच मुलगी आहे. याचा अर्थ तू अजून मंजिरीला ओळखलेलंच नाहीस. नाही तसं नाही अजय. अगं पण आर्याचा पण विचार करायला हवा ना.
ती स्वीकारणार आहे का मंजिरीला स्वतःची आई म्हणून? कुठला बी निर्णय घेण्याच्या आधी मला माझ्या या समध्या प्रश्नांची उत्तर मिळायला हवीत, समाधानकारक आणि खात्रीलायक. आर्या, ती तुझी आई नाही. तू खोटं बोलतेस. अरे तूच मला सांगितलं होतंस ना की ती माझी मम्मा आहे म्हणून. आणि ती देवाघरी गेली आहे आणि तिथं जिवंत आहे आणि ती मला भेटायला पण आली इथे. हे बघ, ती तुला भेटायला नाही आली बेटा. ती एक दुष्ट बाई आहे. नाही, खोटं आहे. माझी मम्मा खूप चांगली आहे. तुम्ही सगळे वाईट आहात. कसं आहे की तुझी मम्मा आहे हे खरं आहे. पण तिला तुझी काहीच काळजी वाटली नाही ग. तुझा जन्म झाला ना हॉस्पिटलमध्ये, तर ती तुला सोडून निघून गेली होती अगं. सत्यजित, तुझ्या माझ्यामध्ये जर ती आर्या असेल ना, तर मला ती मुलगी नजरेसमोरही नकोय. तिला पाहिलं की राग येतो मला. वाईट वाटतंय? हो, थोडंसं. कशाचं? माहित नाही. आर्या, कधी कधी आपल्याला खूप हॅपी वाटतं, कधी कधी खूप सॅड असतो. पण जेव्हा आपल्याला सॅड वाटतं तेव्हा आपण स्ट्रॉंग होतो. जगात काही माणसं खूप चांगली असतात, काही वाईट असतात. बाबा, मला तुम्ही दररोज गोष्ट सांगतात. त्यात राजा राणी ते खूप चांगले असतात आणि ती चटकी नसते, ती खूप वाईट असते. माझी मम्मा तर वाईटच निघाली. पण बाबा आहे ना, बाबा नेहमीच होता. बाबा असताना कशाचीही काळजी करायची नाही. बाबा, एक विचारू? काय? तुम्ही कोण आहात माझे? मी ऐकलं मगाशी तुम्ही माझे बाबा नाही आहात. तुला काय वाटतं कोण आहे मी? मी तुझा बाबाच आहे. आपल्यावर प्रेम करणारा माणूस खूप महत्वाचा. आणि आर्या, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू माझी मुलगी आहेस आणि मी तुझा बाबा आहे. बाकी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तू जशी मोठी होशील तशी तुला मिळतील. पण आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची. कुठली? लिंबाची फोड, आंब्याची काप. मी तुझी लेक, तू माझा बाप. तुला माहितीये, आई बाबाला भेटायला गेलीये. बाबा सुद्धा येणार आहेत आपल्याला भेटायला. हे बघ, मी फिंगर्स क्रॉस तुझ्या ठेवलेत. काय झोप येत नाही का आमच्या बाळाला? नाही येते. आईची आठवण येते का? हो. काय निघा रे कोल्हापूरून, काही काळजी करू नको, येईल ती. आजोबा, आई एकटीच येणार. एकटीच का? सोन्या का काय ना सोबत तुझ्या?
सोनिया काका आहेत पण अजून कोण येणार? अजून अजून कोणी नाही. काय ग काय झालं तोंड का वळवलं? आजोबा मला झोप येते. गुड नाईट. गुड नाईट. मला तुझ्याशी बोलायचं होतं. बोल की. तू एवढा मोठा प्लॅन केलास प्रियाला घराबाहेर काढायचा, मला नाही सांगितलंस. माझी केवढी चिडचिड झाली. सॉरी आत्ते, अगं पण तुला जर तो पिल्यान सांगितला असता तर तो पिल्यान राहिला असता वय. मी कुठे कोणाला सांगायला जाते? अगं तसं नाही आत्ते, तू नाही जायचीस कोणाला बी सांगाया. पण तू मनातल्या मनात बोललीस तरी बी लोक ऐकतात. लोक वाईट काय करायचं आपण. खरं आहे, मनातल्या मनात महिलाही बोलते पण कुणीच ऐकत नाही. नाहीतर आला नसता का माझा राजकुमार. आत्ते, पांढरा घोडा घेऊन निघाले राजकुमार, पोचतोय येतोय. माझं राहू दे, पण मंजिरीचं काय? मंजिरीशिवाय या घराला घर पण नाही. बरोबर आहे, मंजिरी असली की घर कसं भरल्यागत वाटतं. बरोबर, ती घराची लक्ष्मी आहे. बरोबर आहे. काय बरोबर बरोबर? ती इथपर्यंत आलती तेव्हा नाही अडवलंस तिला. अगं आत्ते, आता काय करायचं आपण? तिला तिचं आयुष्य आहे. तिचं आयुष्य तू आहेस. आत्ते, जे काय बी बोलायचं ते समज बोलून झालं. आता आणखीन काय करू तू सांग. अरे पर्पज मार ना तिला. हा, पर्पोज मागणी घाल ना तिला. अरे लई सोपं असतं. मी पाहिलं ना सिनेमात, ते बी इंग्रजी. ते काय करतात माहिती, असं अलगद हातात हात घेतात, असं डोळ्यात डोळं घालतात आणि म्हणतात नाही नाही जाऊ दे मग. नाही माझी पोझिशन चुकली ना. ते काय करतात माहिती, अशी पोझिशन घेतात आणि गुलाब देतात. गुलाब नसल बा, तर खिशातून डबी काढायची, हलगत उघडायची, अंगठी काढायची, असं डोळ्यात डोळं घालतात, हातात हात घालतात आणि अशी अंगठी बोटात घालतात. नाही केली ना तरी घुसवायची आणि मग म्हणायचं, मंजिरी आय लव्ह यू. गुमान लगीन करतीस का घेऊन जा उचलून. ते आत्ते, आत्ते, उठ उठ. पण मला एक गोष्ट सांग आत्ते, नाही म्हणजे ही परपोज करण्याची स्टाईल बाप्यांची असती, तुला कसं ठाऊक समज? माझा राजकुमार रोज स्वप्नात येऊन असाच परपोज मारतो. आणि मग तू काय करतीस? मी झोपलेली असते. तोच तर लोचा आहे ना ती. अगं आता झोपण्याची नाही, आता लाजण्याची प्रॅक्टिस कर, तेव्हाच गोड पुढं सरकल. असं म्हणतो. मग आता बघा. हा. आई नाही ये. माझं बबडू, गुड मॉर्निंग. आणि किती वाजले एवढ्या वेळ झोपायचं असतं? आणि मी नव्हते तर आजोबांना त्रास नाही दिलास ना? नाही. गुड गर्ल. आई, बाबा नाही आला? नाही. आई, बाबा का नाही आला? त्याने मला फोन सुद्धा नाही केला. मला वाटलं की तो तुझ्या सोबत येईल म्हणून. अरे, एका मुलीच्या शाळेला सुट्टी लागली ना आता. अरे वा, आपण मस्त फिरायला जाऊया. माझी कामं संपली की सुट्टी मस्त एन्जॉय करूया आपण. आई, पण मला बाबाला भेटायचं आहे ना, तो का नाही आला?
आर्या खेळायला नाही गेलीस नाही, का? मी खूप बोर होते. अगं मग युवी बरोबर जा ना खेळायला. नको, तू खूप चिटिंग करतो. हो मग आपण खेळूया. नको, त्यापेक्षा आपण गप्पा मारूया. गप्पा? बरं सांग, कंच्या गप्पा मारायच्या? बाबा कुठे गेलेत? बाबा बाहेर गेलेत बाळा. कुठे? मुंबईला. मंजिरीकडे? बहुतेक. आत्याजी, तू खालती बस ना. म्या आणि खाली खा. प्लीज बस ना. ठीक आहे, घे बसले. काय नवा गेम आहे? आत्याजी, तू मला म्हटली होतीस ना की मी तुझ्या शोल्डर पर्यंत आल्यावर तुम्हाला सगळं सांगणार. सांग ना आता प्लीज. हे बघ, मी आली तुझ्या शोल्डर पर्यंत. लंबाड हुशार आहेस ग लई. विचार, काय सांगू? ती मंजिरी कोण आहे? प्लीज सांग ना. अगं मंजिरी आपलीच होती, कोणी परकी नव्हती. म्हणजे? म्हणजे गोष्टी जसे राजा आणि राणी असतात ना, अगदी तसेच तुझे बाबा आणि मंजिरी होते. दोघांचं लगीन झालं होतं, दोघांचा एकमेकांवर लई जीव होता. आज भी आहे. साथ तुझी दिन रात झरे जणू घन हा सुखाचा. सांग सावरू तोल कसा मी वेड्या मनाचा. सुख दुःखाच्या वाटेवरती होऊन राहू सोबती तू तिथे मी. अनुरागाच्या वळणावर दे विश्वासाची सावली तू तिथे मी. तू तिथे मी, तू तिथे मी. दोघं राजा राणीवाणी सुखानं संसार करीत होते. गुण्या गोविंदानं नांदत होते. घरात कसं समद आनंदाचं वातावरण होतं. मंजिरीनं समद्यांना जीव लावला होता आणि तिच्यात बी समद्यांचा जीव अडकलेला होता. दोघं सुखात होते त्यांच्या प्रिन्सेस सोबत. हो, काय करताय? दार उघडाय ना. अच्छा, तू दार लावायला चाललीस? काहीतरीच काय तुमचं. बरं मी काय म्हणतो, प्लीज अहो, हे बघा, कोणी उगीच बघितलं ना तर. तर काय बघितलं तर काय, तू बायको आहेस माझी. सांगा बघू, सांगा सोनू, आई कोणाची आहे? सांगा बाबांना. आई शुभ्राची आहे. कुणाची आहे आई? आई बाबांची आहे. हो ठीक आहे, बाबांची आहे. खुश? मग ती घर सोडून का गेली? गोष्टीत कसं कुणीतरी एक वाईट असतं ना, तसंच त्यांच्या दोघांमध्ये तुझ्या मम्मामुळे वाईटपणा आला. तुझ्या मम्माची त्यांच्या संसाराला नजर लागली. मग राणी प्रिन्सेसला घेऊन राजापासून खूप दूर गेले.
नक्की परत येणार. आपण आग्रह केला की ती नक्की येणार प्रिन्सेसला घेऊन. शुभ्रा ना? हो, शुभ्राज. ती प्रिन्सेस आहे, मग मी कोण? अग तू पण आमची प्रिन्सेसच आहे. आत्या, मंजिरीला मी आवडेल ना? का नाही आवडणार? अगं मंजिरी लई चांगली आहे. तुझे बी लई लाड करेल बघती, अगदी शुभ्रावानी. माझी सोनं गती, माझी प्रिन्सेस.